नमस्ते सर्वांना. आज आपण या व्हिडिओमध्ये नैवेद्याचं पान कसं बनवायचं ते बघूयात. तर याचा साईज आहे 16x15 असा पीस घेतलेला आहे मी. तर इथे रबर शीट आणि असं जाडसर असं कॉटनचं अस्तर घेतलेलं आहे, जे की आपल्या परकर शिवण्यासाठी जे वापरलं जातं. तर तसं कॉटनचं कापड आहे हे. तर याला आपल्याला उलट साईडनं आपल्याला शिवून घ्यायचं आहे. अशी शिलाई करून घ्यायची आहे साईडनं पूर्ण आणि थोडंसं मार्जिन ठेवायचं आहे शिलाईचं. तर इथे साईडचा कपडा मी सगळा कटिंग करून घेतलेला आहे. इथे राऊंडमध्ये आपल्याला साईडनं कट्स द्यायचे आहेत आणि त्यानंतर हा कपडा आपल्याला मार्जिन सोडलेली जागा आहे तिथून आपल्याला उलटवून घ्यायचा आहे. इथे कपडा आपण उलटवून घेतलेला आहे. त्यानंतर एक लेस घ्यायची आहे इथे समोसा लेस. तर ती लेस बसवून घ्यायची. ते दोन्ही काठावर दोन्ही साईडनं बसवणार आहे ही लेस. तर तसाच मी धागा पण यूज करते इथे. त्यानंतर आपल्याला अशी काठावर साईडनं परत लेस लावून घ्यायची आहे. हे नैवेद्याचं पान आपण साईजप्रमाणे म्हणजे घरगुती पूजा किंवा मोठी पूजा असते त्या पद्धतीने आपण लहान मोठे यूज करू शकतो. रोजच्या पूजेसाठी अ, छोटंसं बनवलं तरी चालतं म्हणजे 8x8चं वगैरे 8x8 इंचाच्या साईजचं डेलीच्या आपल्या म्हणजे मंदिरात जितकी जागा असते तेवढी छोटीशी तेवढंसं आपण पान बनवू शकतो. आता हे मोठं मला ऑर्डरचंच आहे हे 15x16चं. तिथे समोसा लेसचे जे टोकं आहेत ती थोडीशी दुमडून नयेत म्हणून परत एक मी साईडनं शिलाई करते. नैवेद्याचं पान शक्यतो हिरव्या खणामध्येच खूप सुंदर दिसतं हे. बाकी सिल्क कपड्यामध्ये इतकं उठून दिसत नाही आहे. तर हे सुंदर असं आपलं इथे पान तयार झालेलं आहे. साईज बघू शकता याची. अ, आधी मी इथे लेस लावून घेते. स्वस्तिक काढते मी लेसनी या. इथे लेस मी सगळ्यात छोटे साईजची लेस वापरलेली आहे या ठिकाणी. सो 1.5 इंच रुंदी आहे या स्वस्तिकची. इथे आपलं स्वस्तिक पूर्ण झालेलं आहे लावून.
त्याची टोकत ना शेवटची ते आतल्या साईडनं दुमडून घ्यायचे. शिलाईतून राहिले तर ते धागे दिसतात वरती, त्यामुळं ते दुमडून शिवणं खूप गरजेचं आहे. तर ते मी सगळे धागेवरचे कट करून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने आपलं हे नैवेद्याचं पान तयार झालेलं आहे. याची साईज बघू शकता, 14.5 बाय 15.5 अशी झालेली आहे. तर याआधी मी एक 10 बाय 10चं हे दुसरं असं केळपान तयार केलेलं होतं. तेही ऑर्डरचंच आहे. तर बघू शकता साईज दोन्हीची किती म्हणजे खूप डिफरन्स आहे. तर हे नैवेद्याचं पान तुम्हाला कसं वाटलं? आवडल्यास लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू. धन्यवाद.